हरिओम. आज गुरुवार 16 मे 2024 शके 1946. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. देह हा परमार्थाचं साधन समजावं. संतांचं काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडवणं हे आहे. तुम्हाला मुलगा देणं, तुमचं दुखणं बरं करणं म्हणजे विषय देणं हे नव्हे. जो परमार्थाला लागावे तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरू नये, ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे. आणि मग याकरता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही. कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहाऱ्याकरता उपयोगी पडतो, पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देहाचं आहे. आतल्या खोबऱ्याच्या रक्षणाकरता ज्याप्रमाणे करवंटी, त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरता साधन मानावं. पण मनुष्य हा देहच मी आहे असं मानून व्यवहार करतो की नाही. वास्तविक आपण देहापासून निराळे आहोत असं पदोपदी दाखवित असो. माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझं मन, फार काय माझा जीव असंही म्हणतो, पण वागतो मात्र मी तोच आहे असं समजून. देहाशी संबंध जास्त येईल असंच आपण भगवंताजवळ मागतो. असं न करावं. आपल्या देहावरचं प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करावं लागतं. प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखा देहधारी लागतो. कुत्रं रडत असलं तर आपल्याला नाही वाईट वाटत, पण एखादं लहान मूल रडत असलं तर वाईट वाटतं. देवावर प्रेम करायला देवावर आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो. आणि म्हणून आपलं देहावरचं प्रेम कमी व्हायला, देहबुद्धी कमी व्हायला सगुण मूर्तीचं, सद्गुरूचं ध्यान करावं. आणि ते करावं लागतं. ते जसं दृढ होत जाईल तसंच आपण स्वतःला विसरून जातो. आणि मग आपण देहाच्या पलीकडे गेलो म्हणजे सद्गुरूचं खरं स्वरूप हे देहातीत आहे असं प्रत्ययाला येतं. देहबुद्धी नष्ट होईल तसशी सद्गुरूची खरी ओळख होणार. ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानीसुद्धा हेवा करतो. मी देह म्हणावं या पलीकडे दुसरं अज्ञान कोणतंही नाही बरं. मी भगवंताचा असून देहाचा म्हणणं यासारखं दुसरं खोटं नाही. प्रपंचात संकट येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही ना प्रपंच. याहून भगवंताची माया ती कोणती. अति सहवासामुळे देहाचं ममत्व सुटत नाही. परमात्म्याचा सहवास, उदाहरणार्थ देवाला जाण्याचा वा जप करण्याचा नेम केला म्हणजे देहाचं ममत्व थोडं थोडं कमी होतं. आणि मग देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो, नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याचे होऊ. भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचं मरण आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.